नमस्कार, मी मुकुंद नागुर्नुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणजे जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे त्यामार्फत तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे। तर त्या योजनेसाठी तुम्हाला काय काय कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे, काय अटी आहेत, काय पात्रता निकष पूर्ण, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती सर्वात पहिले तुमच्या आधी तुमच्या स्क्रीनवरती येऊन जाईल। तर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। तर बघा, देशातील करोडो स्त्रिया आजही स्वयंपाक करण्यासाठी लाकूड, रॉकेल, शेण यांसारख्या पारंपरिक संसाधनांचा वापर करतात। बरोबर आहे, म्हणजे आपल्या देशामधील ज्या करोडो स्त्रिया त्या आजही स्वयंपाकासाठी लाकूड, रॉकेल, शेण यांसारख्या संसाधनांचा वापर करतात। आता बघा, लाकूड, रॉकेल आणि शेणाचा वापर करून अन्न शिजवताना अनेक प्रकारचे हानिकारक जे वायू आहेत, बरोबर आहे, जे त्याच्यामधून जो धूर निघत असते तो हानिकारक जो वायू आहे तो वायू श्वसनाद्वारे थेट शरीरात जाते। बरोबर आहे, त्याच्यामुळे काय होते, याचा महिलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो। आता त्यामुळे भविष्यात महिलांना श्वसनाच्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते। तर बघा, ही जी समस्या आहे, हे समस्या लक्षात घेऊन जे भारत सरकारने महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवत आहे। म्हणजे जे योजनेच्या माध्यमातून म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। तर म्हणजे काय होईल याच्यामधून की तुम्ही जे स्वयंपाक करताना पहिले रॉकेल, लाकूड, शेण किंवा इत्यादी संसाधनांचा उपयोग करत होता, त्याच्यामधून जो हानिकारक निघणारा तो धूर आहे तो तुमच्या श्वसनाद्वारे तुमच्या शरीरामध्ये जात होता, त्याच्यामुळे तुम्हाला खूप प्रकारचे आजार होत होते। तर हे तुमच्यासाठी शासनाने भारत सरकारने एक योजना राबवली आहे। ही खूपच सुंदर योजना आहे। या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गॅस स्वयंपाक करण्यासाठी जे गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। तर चला तर मग आता पाहूया समोर। तर बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत भारत सरकार देशातील गरजू महिलांना स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यासाठी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देते। म्हणजे ही जे आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे आहे ते भारत सरकार देशातील ज्या गरजू महिला आहेत त्यांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देते। त्याच्यानंतर बघा, भारत सरकारच्या या योजनेचा देशातील अनेक महिला लाभ घेत आहेत। त्याच्यानंतर बघा, तुम्हालाही भारत सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। या योजनेसाठी पात्रतेच्या अटींबद्दल तुम्हाला जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तर बघा, जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करणार असाल तर बघा, तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे बघा की केवळ दारिद्र्य रेषेखाली रेशन कार्ड असणाऱ्या महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर बघा, जे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। म्हणजे जे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असणाऱ्या महिला आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्याच्यानंतर बघूया समोर, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय 18 पेक्षा जास्त असावे। बघा, 18 पेक्षा जास्त वय पाहिजे। आणि बघा, जर तुमच्याकडे आधीच LPG गॅस सिलेंडर असेल, म्हणजे तुमच्याकडे पहिलेच गॅस सिलेंडर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्याच्यानंतर बघूया आता समोर, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे BPL कार्ड, जो BPL दारिद्र्य रेषेखालील जो त्यांना म्हणतात तो BPL कार्ड असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याच्यानंतर याशिवाय PM उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे, तुमच्याकडे सर्व जे मी आता सांगणार आहे ते आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तर बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय असणार आहेत बघा। PM उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे सर्वात पाहिजे मेन म्हणजे जो आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे। त्याच्यानंतर बघा, रेशन कार्ड,
त्याच्यानंतर बघा BPL कार्ड, त्याला म्हणतात दारिद्र्य रेषेखालील दाखला, तो BPL कार्ड पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यानंतर बघा BPL यादीतील नावाची प्रिंट पाहिजे. त्याच्यानंतर बघा पासपोर्ट आकाराचा फोटो, पासपोर्ट आकाराचे फोटो काढून घ्या तुम्ही, ते पाहिजे. त्याच्यानंतर आधार लिंक बँक पासबुक झेरॉक्स, म्हणजे जो आधार लिंक आहे, तुम्ही तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तो पाहिजे. आधार लिंक बँक पासबुकची झेरॉक्स पाहिजे. त्याच्यानंतर बघा वयाचा दाखला, त्याच्यानंतर बघा मोबाईल क्रमांक व इत्यादी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे. तर बघा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर हे सर्व आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत. बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आता जे मी तुम्हाला माहिती सांगितले ते तुम्ही नीटपणे अवश्य बघा व कागदपत्रे जे सांगितले ते अवश्यपणे योग्यरित्या तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ शकाल. तर बघा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, जेणेकरून तुमच्या प्रश्नांचे मी समाधान करू शकेन. आणि बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, तर मित्रांनो नक्की आमच्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती सर्वात पहिले तुम्हाला मिळत असते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.